सांग ना प्लीज. सॉरी मी विसरले. आता नाही सांगणार. सांग ना समीर. नाही आता चान्स गेला. समीर सांग ना, असं काय करतोस? प्लीज सांग ना प्लीज. सांग. या कसल्या किल्ल्या? ओळख मला नाही माहित. सांग ना. अगं ठीक आहे, 3 चान्स. मी नाही बोलणार तुझ्याशी. ठीक आहे नको बोलू. मी रडे ना आता. हे अगं बाई रडू बिडू नकोस. मिसेस कर्वेंचे रडण्याचे दिवस गेले आता. या आपल्या घराचे किल्ले आहेत. आपलं घर म्हणजे? ऑफिसने मला क्वार्टर्स दिले आहेत. खरंच? येस. आपण तिथे आता कधीही शिफ्ट होऊ शकतो, कुठल्याही क्षणी. काय? येस. समीर आपलं घर? आपलं घर. खरंच? म्हणजे आपल्या दोघांचं घर? आपल्या दोघांचं. तुझं आणि माझं? येस. कधी जायचं? तू म्हणशील तेव्हा. चालेल. कर्वे काकू, ओ कर्वे काकू, कर्वे काकू. अगं बाई, तुम्ही का? लक्षच नव्हतं माझं. नाही म्हणजे आम्ही रागवलो नाहीत काही, आम्हाला लग्नाला नाही बोलवलं म्हणून. तसं समीरचं लग्न तुम्ही घाईघाईतच उरकलं तो. थोडं वाटलं आम्हाला वाईट. त्यामुळे खरं म्हणजे अश्विनी पण आपलीच ना. बोलावलं असतं तर आम्ही अगदी प्रेमाने आलो असतो. निदान इथे रिसेप्शन तरी ठेवायचं. काय हो, अश्विनीबद्दल काय काय ऐकू आलं ते खरं आहे का हो? नाही, काय ना, लोक काय वाटेल ते बोलत असतात. पण त्यातलं काय ऐकावं काय ऐकू नये याचं तारतम्य स्वतःच बाळगायला हवं. अहो मी काय म्हणते. एक मिनिट, निघा तुम्ही, मला काम आहेत खूप. समीर, संकट आली की एकदम येतात, पण चांगल्या गोष्टी पण एकदमच घडतात. आपलं लग्न झालं, तू बाळाला स्वीकारलंस, आणि आता आपलं घर. छान वाटतंय. आणि बघ ना, मी आत्ताच जॉईन झालो आणि सुलेखाने आपली अडचण समजून घेऊन आपल्याला क्वार्टर्स दिले. हाऊ स्वीट ऑफ हर. हो, पण तुझी मेहनत आणि हुशारी पाहिली असेल ना त्यांनी. समीर, आपल्याला हे घर किती दिवसांसाठी मिळणार आहे? आपलं नवीन घर होईपर्यंत. स्वतःच. कसं शक्य आहे? किती पैसे लागतील? अगं असं काय करतेस? आज वेगवेगळ्या प्रकारचे लोन अवेलेबल आहेत. आपण लोन काढूया ना. काही टक्के तरी आपल्यालाच भरायला लागतील ना. हो. आपण साठवू, लागतील तेवढे पैसे साठवू.
हवं तर कर्जही काढू, पण स्वतःचं घर घेऊ. हो ना. आणि रोहनच्या मैत्रीचा सुद्धा किती फायदा उठवायचा आपण. अगदी वेळेवर आपल्याला या क्वार्टर्स मिळालेत. खरंय. समीर, आईंना फोन करून ही बातमी कळवायला हवी. त्यांना खूप आनंद होईल. आपण त्यांना इकडेच बोलवूया ना, नाहीतरी तिकडे त्या एकट्याच असतात. पण हशू, आईला तू फोन तरी कर आईंना. ठीक आहे. आणि आपल्याला तिकडे राहायला कधी जायचंय? मी असं करतो, मी उद्या क्वार्टर्स बघून येतो. मग ठरवूया कधी जायचं ते. समीर, अरे म्हणजे तिकडे सगळंच नवीन घ्यायला लागेल. अगदी स्वयंपाकघरातल्या शेल्फ पासून सगळं. नॉट नेसेसरी. तो फ्लॅट वेल फर्निश्ड असू शकतो ना. मी सुलेखाला विचारलंच नाही खरं त्याच्याबद्दल. तसं झालं तर खरंच बरं होईल. आपले खूप पैसे वाचतील ना. हो. समीर, किती छान वाटतंय. आपण आपल्या घरी राहायला जाणार. क्वार्टर असल्या म्हणून काय झालं, ते तू मिळवलेलं घर आहे, हक्काने आणि कष्टाने. समीर, ही बातमी आईंना कळवायलाच हवी. तू त्यांना फोन कर ना. ओके. शुभंकर, तू अजून जागी आहेस? आणि इकडे का बसली आहेस? तू ऑफिसच्या मीटिंगला गेला होतास का पार्टीला? ऑफकोर्स मीटिंगला, अमिता. पण तुला माहितीये ना, मीटिंग नंतर हे असं थोडंसं होतं ग. तुला काय झालंय? पण कंटाळा येतो मला. आज निदान थोडा वेळ तरी तू माझ्या बरोबर होतास. अदरवाईज मी एकटी असते घरामध्ये. एकटी का? आत्या असते ना. आत्या, तुला माहितीये ना, त्यांचा अर्धा अधिक वेळ देवपूजा आणि पोथी वाचण्यात जातो आणि उरलेला अर्धा वेळ मला अंगारा लावण्यात जातो. ओके, मला सांग काय करायचंय. तू म्हणशील तसं मी करणार. नक्की? प्रॉमिस. बघा, नंतर नाही म्हणायचं नाही. प्रॉमिस. शुभंकर, मिहीरला थोडे दिवस इथे घरी राहायला घेऊन ये ना. शुभंकर, तू प्रॉमिस केलंयस मला. पण Please. मिहीर, ओके, खरंच? प्रॉमिस केलंय. हॅलो. आई, बोल, काय म्हणतोयस? आई तुला एक आनंदाची बातमी द्यायची. अगं बाई, काय? आई, अगं मला ऑफिसकडून क्वार्टर्स मिळाल्यात. आता रोहनच्या घरात राहायची काही गरज नाही. अगं बाई, खरंच? हो. समीर, खरंच खरंच खूप आनंदाची बातमी दिलीस मला. खूप बरं वाटलं. अरे, मित्राचे झाले तरी उपकार किती दिवस घ्यायचे. स्वतःचं हक्काचं घर हवंच. आपल्या हक्काचं छप्पर आणि कष्टाची मीठ भाकरी, याशिवाय दुसरं सुख नाही बघ. उसन्या कुठल्याच गोष्टी अंगी नाही लागत. कुठल्याच.
काय झालं? सुजाता, तू राऊंड घे आजची. मला कदाचित डॉक्टर बर्वेंच्या क्लिनिकमध्ये जायला लागेल. सो आय मे नॉट जॉईन यू. येऊ? हां, ओके. काय विचारतोस? अरे अचानक कसा आलास? ठीक आहे ना सगळं? सगळं ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. तू कशी आहेस? मी बरी आहे. अगं, आज मी एका वेगळ्याच कामाकरता आलो. हो का? बस ना मग. बोल. नमिताचं म्हणणं आहे 4 दिवस मिहिरला आमच्याकडे राहायला येऊ दे. मी समीरशी लग्न करून चूक तर नाही केली ना? जशी मिस्टर प्रधानांना बाळाची ओढ वाटते, तसा मनातून समीरला बाळाचा आणि माझा राग तर येत नसेल ना? आईंशी बोलल्यावर तो अस्वस्थ झाला. आईंना पण ही विचित्र परिस्थिती त्रासदायक झाली. आत्ता वाटतोय तो आनंद वरवरचा आणि तात्पुरता नाहीये ना. आज बाळ लहान आहे, पण उद्या तो मोठा झाला आणि या सगळ्या उलट्या सुलट्या गोष्टी त्याला कोवळ्या वयातच कळल्या तर? हे सरोगसीचं प्रकरण, प्रधानांच्या नावाचा शिक्का, हे सगळं पुसता येईल मला आणि समीरला? दादा, मागच्या वेळी जे काही झालं त्यामुळे मी खरंच खूप अपसेट झाले. ज्या प्रकारे मिहिरची आणि पलाशची भेट घडवून आणली गेली, त्यावरून त्याला असंच वाटणार ना की आईच आपल्याला बाबांना भेटू देत नाही. त्याच्या उलट मामी किती चांगली आहे. दिस इज रिडिक्युलस. आणि मिहिर 4 दिवस राहिला तर आय एम शुअर त्याच्या मनावर सतत हेच बिंबवलं जाईल की आई कशी आणि किती वाईट आहे. मीरा, काहीतरी काय बोलतेस? असं कसं होईल? असं होतंय ना दादा. हे बघ, नमिता गेले काही महिने ज्या प्रकारे वागतीये तुझ्याशी, आशूशी आणि ऑफ ऑल द पीपल माझ्याशी, अरे जीवाभावाच्या मैत्रिणी होतो आम्ही दादा. तू म्हणतेस ते खरं आहे मीरा, आणि या सगळ्यात माझी अशी अवस्था झाली ना. हो, मला कळतंय. मीरा, प्लीज तू 4 दिवस मिहिरला पाठव ना. हे बघ, तू म्हणतेस तसं काहीही होणार नाही याची मी स्वतः काळजी घेईन. प्लीज. ठीक. जा घेऊन तू मिहिरला. झोपायचं नाही का तुम्हाला आज? नाही का झोपायचं? आशू, ऐ, तू इथेस? हे घ्या. हे काय? पेढे. पेढे कशासाठी? समीरने तुमच्या नवीन घराची बातमी दिली आहे मला. अच्छा,
म्हणजे आम्ही तुझं घर सोडून जाणारे आनंदबाई पेढे वाटतोस तू? देऊ का आताशी एक मुस्काटात? जाऊ दे ना, मी जातोच. रोहन रोहन, मी मजा नाही का करायची? हो रे, तुझ्या रडण्यापुढे सगळं विसरलोच होतो. पण आता सगळं परत आलंय. समीर. हो 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 हो, झाली लगेच सुरू. हे घे, तू आधी पेढा खा. हं? रागावला नाहीस? नाही ग, तुम्ही होतात म्हणून माझ्या या घराने सुखाचा संसार तरी पाहिला. नाही तर माझ्याकडनं तसे काही होप्स नाहीत या घराला. आम्ही एकटेच. एकटा कशाला? मी आहे, समीर आहे, किटी आहे. किटी? गेल्यापासून साधा खुशालीचा फोन केलेला नाही तिने, म्हणून किटी आहे. डोंट वरी यार. आशू, हा, परत 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 एकदा परत. डोंट वरी यार. आय विल सी टू इट किटी तुझ्याशी लग्न करेल. क्या बात है, द्या टाळी. इस बात पे अजून थोडा पेढा. तुमच्या सोबत राहून शिकले थोडं थोडं. तुला खायचा का रे? तुला खायचंय का? खा ना, खा नको त्याला. नामदेव. हा, इलय. अरे नामदेव, काय झाला वहिनी साहेब? पास झाली तुझी कामं. 2 घोट चहा पी आता. चाय तुमच्या हातची असा? बस. नाही, मला दे. तुमच्या हातची असा म्हणजे? हा, काय झालं? चाय एकदम फर्स्ट क्लास असा. हा, काय असा वहिनी साहेब, तुमच्या हातची चाय पियालाय ना की टीव्हीत गेल्यासारखा वाटतं. त्या टीव्हीच्या ऍडव्हर्टाइजमेंट दाखवतो बघा, चाय पियालो एकदम माणूस फ्रेश तसा. का बस, उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस मला. नाही वहिनी साहेब, खरा सांगते, देवा शपथ. उगाच शपथ बिप्पत घ्यायची काही गरज नाही. म्हणजे मी कधी खोटा बोलतोय? नेहमी खरं बोलतोस ना तू. मग आता मला खरं सांग, अश्विनीकडे नर्सरीतल्या सगळ्या गोष्टी जेव्हा तू घेऊन गेलास तेव्हा तिकडे काय झालं? वहिनी साहेब, काय झालं तिकडे? भेटली म्हणजे थंय मी आपलं असंच खेळणी घेतली तिने आणि बाळाला पाहिलंस? हो, बघितलंय, पण लांबनच बघितलंय. हो, याक सांगू तुमका, आशुताईने त्या सामान घेतल्याने नाही, पण मी थंयच ठेवून इलंय. आपण सांगितलेलं काम केला. हो, पण वहिनी साहेब, थंय गेलंय ना तेव्हा माझ्या नजरेत ना एक गोष्ट मात्र सुटली नाही. हे आशुताई कशी एकदम टेन्शनमध्ये असायची नाही, पण थंय गेलंय तेव्हा एकदम हसमुसरी, एकदम मूडमध्ये होती. तर तुमच्या भाषेत काय म्हणतात ता, रिलॅक्स मध्ये एकदम. हो, मार नाही, मी बोलात काय बसलोय, माझी कामा पडली असं. हो,